आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फायदा घेणाऱ्यांविरुद्ध बुलढाणा जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याची संधी साधून अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या। याच पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरात मोठी छापेमारी करण्यात आली आहे। पाहूया या कार्यवाहीचा हा सविस्तर रिपोर्ट। बुलढाण्याचे जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या निर्देशनानुसार तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने शहरातील तब्बल 11 हॉटेल्समध्ये अचानक तपासणी केली। यावेळी अनेक नामांकित हॉटेल्समध्ये व्यावसायिक कारणांसाठी चक्क घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात असल्याची धक्कादायक वास्तव्य समोर आले। या धडक कारवाईत प्रशासनाने एकूण 14 घरगुती गॅस सिलेंडर्स जप्त केली आहेत। तर सध्याच्या टंचाईच्या काळात घरगुती ग्राहकांच्या हक्काचा गॅस हॉटेल व्यावसायिकांसाठी वळवून काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे या कार्यवाहीमुळे दणाणले आहेत। केवळ जप्तीच नाही तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईचे संकेतही प्रशासनाने दिलेत। जिल्हा प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आता घरगुती गॅसचा काळा बाजार थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नागपुरातील संविधान चौक येथे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती तसेच कृत्रिम टंचाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केवळ राज्य सरकारच्या धोरणावर टीका करत गॅस दरवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांच्या मते 2014 पासून LPG गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती बजेट कोलमडले। तसेच नागपूर शहरातील घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करत काही एजन्सी दुप्पट दराने गॅस विक्री करत असल्याचेही तक्रारी करण्यात आल्या। गॅस टंचाईच्या अफवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले। दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने छोटे व्यावसायिक आणि LPGवर चालणारे ऑटो चालक अडचणीत आले असून शासनाने गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातून आगीचं एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केटमध्ये भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या आगीत 5 ते 6 दुकाने जळून खाक झाली आहे, तर व्यापाऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय। नेमकं काय घडलंय चिखलीत पाहूया या रिपोर्टमध्ये। चिखलीतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बॉम्बे मार्केटमध्ये अचानक आग लागली होती, तर काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले। आगीचं स्वरूप इतकं भीषण होतं की धुरांचे लोट संपूर्ण परिसरात पसरले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी शर्थीचा प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठा अनर्थ टळलाय। या घटनेनंतर आमदार श्वेता महाले आणि नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली। आमदार महाले यांनी प्रशासनाला आगीचा सविस्तर पंचनामा करण्याचे आदेश दिलेत, तर नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासनही दिले। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सणासुदीच्या काळात झालेल्या या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। चिखली शहरातील बॉम्बे मार्केट परिसरातील काही दुकानांना आग लागून प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। नशीब कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु अतिशय गरीब कष्टकरी कुटुंबातल्या लोकांनी मेहनतीने आपलं व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केलेला होता। त्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावरती होता। त्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे। प्रशासन हे आपण बघतोय, आग लागल्यानंतर लगेचच प्रशासन हे मदतीला धावलेलं आहे। आग विझवण्याचे आटोक्याचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत। माझी नागरिकांना विनंती आहे, आपण शांतता ठेवा, आपण संयम ठेवा। प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे आणि या नुकसानामध्ये जे पीडित आहेत, ज्यांचं दुकान, त्यांचा व्यवसाय या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झाला, अशांना सरकारकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळेल हा प्रयत्नही आपण त्या ठिकाणी करूयात। नागरिकांनी मात्र थोडी शांतता राखा, प्रशासनाला सहकार्य करा एवढी विनंती करते। आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या बातमीपत्रांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।